धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे मनमाड रेल्वे स्टेशन सोबत रेल्वे वर्कशॉप आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहती पाणी टंचाईच्या विळख्यात सापडल्या असून त्यांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे। मनमाडचे रेल्वे स्टेशन भुसावळ विभागात महत्त्वपूर्ण जंक्शन मानले जाते। येथून रोज सुमारे 125 गाड्या धावतात, त्यामुळे सर्वच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी असते। शिवाय येथे रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांच्या 5 मोठ्या कॉलनी देखील आहेत। येथे ब्रिटिशकालीन रेल्वेचे वर्कशॉप असून त्या भागात अनेक गाड्यांची साफसफाई करून त्यात पाणी भरले जाते। या सर्वांसाठी रोज सुमारे 3 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी लागते। मात्र पावसाअभावी धरणाने तळ गाठला असून पाटोदा येथे असलेल्या साठवणूक तलावात देखील जेमतेम पाणी उरले आहे। त्यामुळे प्रवाशांसोबतच कर्मचारी आणि वर्कशॉपमध्ये पाणी पुरवठा कसा आणि कोठून करावा असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला आहे। तर काय म्हणाल, रेल्वे स्टेशन, रेल्वे वर्कशॉप आणि रेल्वे कॉलनीत भीषण पाणी टंचाई आहे। सध्या महाराष्ट्रात भयंकर असा उन्हाळा आहे। मनमाड शहर असेल किंवा रेल्वे परिसर असेल, या ठिकाणी भयंकर मोठी पाणी टंचाई जाणवते। रेल्वे परिसरामध्ये वर्कशॉप असेल, रेल्वे स्टेशन असेल, गाडी धुणे असेल किंवा रेल्वे स्टेशनची साफसफाई असेल, याकरता दररोज 4 लाख लिटरपेक्षा जास्त पाण्याची गरज असते। असं असताना सुद्धा रेल्वेचे अधिकारी यामध्ये दिरंगाई करत आहेत आणि ते पाणी मिळवण्याकरता त्यांचा कुठलाही प्रयत्न नाही। पाटोदा त्यांचं जे साठवण तलाव असेल त्या ठिकाणी देखील त्यांनी पाणी घेतलेलं नाही। त्यामुळं रेल्वेची अस्वच्छता असेल किंवा रेल्वे कॉलनीतल्या लोकांना पाणी पुरवठा असेल, याचं मोठं समस्या निर्माण झाली। रेल्वे अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष द्यावं आणि जबाबदारीने या पाणी प्रश्नाकडे लक्ष देऊन या पाण्याची सोय करावी, ही मागणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करत आहोत। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या पत्रकार बैठकीत त्यांनी नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत। कोल्हापूर परिक्षेत्राच्या 5ही जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात येणार आहे। तसेच 5ही जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे। त्यामुळे 4 जूनला मतमोजणीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मतमोजणीच्या दिवशी नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, काही आढळल्यास डायल 12ला कळवावे। तसेच कोल्हापूर जिल्ह्यात डायल 12चा प्रतिसाद 7.5 मिनिटांवर आलेला असून मतदान निकाला दिवशी मिरवणुकीला परवानगी नसेल। मिरवणूक आहे हा परवानगी अधीनचा विषय आहे आणि याबाबत डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आणि SP हे निर्णय घेतील, अन्यथा सरसकट मिरवणुकीला परवानगी नाही। परिक्षेत्रांतर्गत 5ही जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारे आहे, पूर्ण शांततेचं वातावरण आहे आणि 5ही जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या मतमोजणीच्या दिवशीचे बंदोबस्ताचे पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे आणि चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर येणारे बकरीद आणि तो उत्सव याचे नियोजन केलेलं आहे आणि त्याचंही शांततापूर्ण उत्सव साजरा होईल अशी आम्हाला आशा आहे। नागरिकांनी स्थानिक पोलिसांना सहकार्य करावे आणि काही माहिती असल्यास, काही गोपनीय वार्ता असल्यास आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना कळवावे ही माझी विनंती आहे।